नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। वंदे भारत न्यूज चैनल का झटका वंदे भारत की लाइव रिपोर्टर प्रदीप कांबले ने दिया। अचानक से एमके हॉल के पीछे उमर मोरला चौक जाकर वहां के हालात देखे और उन पर नजर डाली और रोड पर गिरी और उन्होंने देखा कि नाली का पानी और रोड के खराब की वजह से वहां रहने वाले लोगों को बहुत तकलीफ होती थी। नगर पालिका ने इस रोड को नजरअंदाज किया था। वहां के रहने वाले लोगों ने नगर पालिका को बहुत सारे निवेदन देने के बाद भी रिजल्ट नहीं आया। उन हालात को देखते हुए दस्तगीर शेख और वहां के नागरिक वंदे भारत के रिपोर्टर प्रदीप कांबले के पास आए और उनको पूरी बात बताई। वंदे भारत के रिपोर्टर प्रदीप कांबले ने नजरअंदाज न करते हुए उनका सॉल्यूशन कर दिया। इसके वास्ते मोहल्ले के सभी नागरिक बहुत खुश हुए। प्रदीप कांबले का शुक्रिया अदा किया और जल्द से जल्द रोड बनाने की प्रक्रिया चालू करने का निवेदन दिया। तो वंदे भारत के रिपोर्टर प्रदीप कांबले ने नागरिकों को जल्दी से जल्दी रोड का काम शुरू होगा यह आश्वस्त दिया। जल्दी से जल्दी उनकी तकलीफ दूर करने का हौसला उनको बढ़ाया। पर आधी काम आले, काम आपण गेल्यावर टाकली होती कामाची, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? काम व्हायला लागलं, चांगलं काम व्हायला। कशा प्रकारचे काम चालू आहे? एकदम चांगल्या क्वालिटीचं काम चालू आहे। सोलिंग करून कॉन्क्रीट करून गाडी बांधून चांगला आहे सध्या, म्हणजे व्यवस्थित आहे। व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे। आता रोडचं काम पण लवकरात होणार आहे। हां, लवकरात लवकर हो। नाही, रोडचं काम होणार आहे लवकरात लवकर। बरं आहे ना मग? तरी काय समस्या तुमच्या आहेत? दुसरं काय नाही, फक्त नाला आणि रस्ता, दुसरं काय नाही। नाले तर चालूच आहेत, नाला तर चालूच आहे। आता रस्त्याचं एक झालं म्हणजे आमचं झालं, लाईटी आहेत, सगळं आहे। नाले झाले की रोड ही होते। हो, चालेल ना, चालेल ना। कचऱ्याचे डब्बे गल्लीवर, तर कचरा फक्त नाली पडू देऊ नका, त्याची काळजी घेऊ। एक माझा अंदाजाने एक 4-5 दिवसामध्ये ते डबे येतील। कचरा गाडी बी यावं माझ्याकडे, गाडी येते, कुठे गाडी येत नाही, नाली काढा यावं माणसाने। आता ही कचरा जी तुम्ही नाली टाकताय का काय, ती कचरा नाली टाकू नका। अहो मग गाडी आल्यावर कचरा टाकत नाव नाली मध्ये ना। आता गाडी नाही, गाडी येणार नाही तुमच्यापाशी। कचरा कुंडी लागणार डायरेक्ट ती कुठे टाकणार आहे ती? बरं आहे की मग गाडीच्या कुंड्यामध्ये तुम्ही हे करायचं, नाली साफ करावी माणसं, तिकडे नाली। मला तुमचा कचरा पडत नाही, नाली साफ करायची गरज पडत नाही ना। तुमच्या कचऱ्यामुळे नाली अडकली जाते, त्याची काळजी घेऊ आपण। काय त्याला लोकांना बी सांगू, टाकू नका। हा, म्हणजे लोकांना पण सांगितलं काम चालू असतं। आपलं नाव? शेख दस्तगीर, राहणार इथं हे खाजानगर, उस्मानाबाद। तर आता काम कशा प्रकारे चालू आहे? काम चांगल्या प्रकारे चालू आहे। हे एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे काम हे। बरीच आता रोड पण येणार आहे, हां, तर त्याविषयी काय? नाही, पण रोड कोणता येणार आहे? सिमेंट काँक्रीटचा आहे का डांबरीकरण आहे? कॉन्क्रीटचा आहे का? पक्का व्हायला पाहिजे, कारण ही जी आहे ही नाली आणि हा रोड आहे, ह्या साईडचा इकडचा ही उमर मोहल्ल्याचा ही लास्ट शेवटचा पॉईंट आहे। आणि पलीकडचं जे पलीकडून इकडं उतार आहे, ह्यांना ही जी नालीचं काम व्हायला लागलं ही एकदम एक नंबरचं आहे। आणि हिथूनच पाणी पलीकडचं जे की पुढे पास होणार आहे, पुढे असं आहे। अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक नमस्कार और देखते रहिए वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव।